नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज परत एकदा आपण कापसाचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे वरोरा, जिथे आवक 777 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,701 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पारशिवनी, जिथे आवक 676 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 6,850 रुपये, जास्तीत जास्त दर 7,275 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,150 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे राळेगाव, जिथे आवक 4,900 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,750 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,625 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा, जिथे आवक 600 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 8,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,850 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे काटोल, जिथे आवक 79 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 6,600 रुपये, जास्तीत जास्त दर 7,300 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे आरवी, जिथे आवक 1,189 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 6,700 रुपये, जास्तीत जास्त दर 7,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह कापूस बाजारभाव. तर तुम्हाला काय वाटते की कापूस बाजारभाव कधी वाढणार आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.